नमस्कार. मी मृदुला जोशी पुरंदरे सेलिब्रिटी चॅटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सेलिब्रिटी चॅटमध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत माझे मन तुझे झाले या मालिकेतील शुभ्राशी म्हणजेच स्वरदा थिगळे हिच्याशी. खरं तर स्वरदाची ही पहिलीच मालिका, मात्र या मालिकेमध्ये तिने ज्या तऱ्हेनं अभिनयाची चुणूक दाखवली आहे त्यामुळे तिच्याबद्दल अतिशय उत्सुकता ताणली गेली आहे. मी पण जेव्हा तिचा अभिनय बघते असं वाटतं की बापरे, इतक्या सहजतेनं हिचा वावर, म्हणजे याआधी किती तिला एक्सपिरियन्स असावा. अर्थातच माझ्या मनातले प्रश्न आहे, तुमच्याही मनातले प्रश्न आहे, तिच्याचकडून जाणून घेऊया. तुम्हाला आमचा टोल फ्री क्रमांक माहितीच आहे 1800221010. चला तर बातचीत करूया स्वरदाशी. स्वरदा, मनपूर्वक स्वागत सेलिब्रिटी चॅटमध्ये. नमस्कार. स्वरदा, तुझी पहिलीच मालिका ना, मला असं वाटतं की माझे मन तुझे झाले, आणि ज्या तऱ्हेनं तू अभिनय त्याच्यामध्ये साकारलेला आहे असं वाटतं की हिचा सहज वावर आहे. याआधी तिने अनेकदा मालिकांमध्ये अनेकदा नाटकांमधून काम केलं असावं. तुझा हा जो अभिनय कौशल्य आहे त्या संदर्भात मला जाणून घ्यायचं आहे. अर्थातच नाटकं मी केलीत आणि अभिनय म्हणायचा तर ते कॅरेक्टर तुम्ही आत्मसात कसं कराल याच्यावर जास्त डिपेंड असतं. करेक्ट. आणि शुभ्राचं जे कॅरेक्टर आहे ते मला मुळातच खूप आवडलं. म्हणजे 21st सेंचुरीमध्ये असं कॅरेक्टर साधारण आपल्याला नाही बघायला मिळत. बट वेरॅज शुभ्रामध्ये जी शुभ्रा जी आहे ती 50% प्रत्येक मुलीमध्ये असते. अच्छा. तर शुभ्रा जी आहे ती खूप गोड इनोसेंट आहे आणि ते कॅरेक्टर प्ले करताना सुद्धा तसंच जाणवतं की अरे आपण खूप गोड आहोत, खूप इनोसेंट आहोत. अच्छा, ते कॅरेक्टर प्ले करताना तुला जाणवतं की प्रत्यक्षात पण लाईफ मध्ये तुला असं जाणवतं? म्हणजे असे लोक तरी कमेंट करतात की आहे बाबा खूप गोड आहेस, इनोसेंट आहेस. अरे तू इतकी गोड आणि इनोसेंट, आणि लोकांनी इतका वेळ लावला की अगदी फोन्स यायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे आपल्याला पुण्याहून पायल यांचा. पायल, बोला, आपला प्रश्न विचारा. हो, बोला. हा, काय विचारायचंय तुम्हाला स्वरदाला? हॅलो, हाय सुप्रा. हॅलो. हॅलो. हा, बोला. हॅलो, हाय सुप्रा. हाय. तुमचा प्रश्न विचारा पटकन. हॅलो सुप्रा, तू तुझ्या अभिनयाची सुरुवात कुठून केली? काय? तुझ्या अभिनयाची सुरुवात तू कुठून केली? माझ्या अभिनयाची सुरुवात मी शाळेतून केली. म्हणजे आमच्या शाळेत स्किट्स व्हायचे छोटे छोटे, तर त्या स्किट्समधून मी माझ्या अभिनय कौशल्य सुरुवात केली. आणि मला एक जाणवलं की अरे आपण ही करू शकतो. तर मग तिथून हळूहळू सुरुवात झाली. अच्छा, म्हणजे शाळेमध्ये असताना तुला कधी असं जाणवलं का की आपण म्हणजे शाळेतलं आपलं एक गॅदरिंग असतं त्यावेळेस फक्त तुझ्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज असायच्या की नंतर थोडं कॉलेज लेव्हलवर आल्यावर तुझ्या लक्षात आलं? नाही, तर मी आणि आई अशा घरात बसले असायचं तर मी मिमिक्री करायची त्यांची. तर मग जसं जसं कळायला लागलं तसं तसं आईने मला सांगितलं की अगं तू मिमिक्री वगैरे करायचीस त्यांची. तर मग एक ते डोक्यात राहिलं की अरे आपण मिमिक्री करू शकतो. मग तिथून सुरुवात झाली. मग माधुरी दीक्षित किंवा दीपिका पडुकोन, अच्छा, दोज आर माय फेवरेट ऍक्टर्स. अच्छा, तू मिमिक्री करायची? हो. करून दाखव ना. अरे बापरे. तुझी फेवरेट कोण आहे? शबाना आझमी इज माय मोस्ट फेवरेट ऍक्ट्रेस. ओके, मग करून दाखव. अरे बापरे. त्यांचं आता एक तिथपर्यंत तर मी नाहीच पोहोचू शकत, बट स्टील आय ट्राय. एवढं मी नाही ठीक आहे, थोडंसं करून दाखव. आठवत नसेल तर राहू दे. हा, म्हणजे साधारण मला आता आठवत नाही की काही. बरं, काय हरकत नाही. आपण एक फोन घेऊया. हो. अकलूजहून प्रियंका यांचा फोन आलेला आहे. आपण बघूया प्रियंका यांचा काय प्रश्न आहे. हा, प्रियंका, बोला, तुमचा काय प्रश्न आहे? मॅडम, तुम्हाला लहानपणापासूनच अभिनय याची उत्सुकता होती का करण्याची, अभिनय करण्याची? अभिनय करण्याची उत्सुकता होती का? म्हणजे तुला ब्रेक कसा मिळाला असं एकूण त्यांना सगळ्यांना कौतुक असेल की कशा तऱ्हेनं तू म्हणजे एकूण कुठे पहिल्या नाटकात कामं केली आहेत याआधी? हो, मी एक नाटक केलं वादळ निळ्या क्रांतीचे. त्यात मी रमाबाई आंबेडकर यांचा रोल केला होता. आणि तो असा खूपच चॅलेंजिंग होता. म्हणजे आंबेडकरांच्या त्यांना साथ जेव्हा मी दिली, माझ्या तारुण्यात मी त्यांना साथ दिली आणि त्यानंतर माझ्या म्हातारपणात मी त्यांना कशी साथ दिली, असे दोन्ही मी टप्पे त्याच्यात साकारले होते. त्यामुळे इट वॉज अ रिअली चॅलेंजिंग रोल.
आणि लहानपणापासून नाही, पण जसं जसं कळायला लागलं तसं तसं मला एक आवड निर्माण झाली त्यात. एक आय थिंक यू आर गुड डान्सर ऑल्सो. डान्स शिकलीस लहानपणीपासून? हो, कथकच्या 2 परीक्षा दिल्यात मी आणि साल्सा मी बेसिकली शिकलेली आहे. अच्छा. टोटली ॲडव्हान्स्ड, लॅटिन, मॅम्बो, मेरेंगे वगैरे. वाव, म्हणजे साल्सा वगैरे बऱ्याच म्हणजे अगदी लहानपणीपासून शिकते. नाही, मी 10वी पासून. अच्छा, फोन घेऊया. हो. नांदेडहून गणेशांचा फोन आलेला आहे, बघूया गणेशांचा काय प्रश्न आहे. गणेश बोला, आपला काय प्रश्न आहे? हॅलो हॅलो मॅडम, तुम्ही या पहिले कुठं काय लीड ऍक्टिंग केली का कुठे कोणत्या कार्यक्रमामध्ये? अच्छा अच्छा. सगळं ऍक्च्युली सगळ्यांना खूप उत्सुकता वाटते, वेगवेगळ्या तऱ्हेनं प्रश्न विचार. नाही, ही माझी पहिलीच मालिका आणि ही मालिका करताना मला खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे एक टोटली जे एन्व्हायरमेंट आहे आमच्या सेटवरती ते खूपच छान आहे. म्हणजे तिथे काम करताना असं थकल्यासारखं वगैरे कधीच नाही, किंवा आपण काम करतोय, लाईक वी एन्जॉय वर्किंग विथ एव्हरीवन. खरंय. स्पर्धा, एक विचार असं वाटतं, मी जेव्हा मालिका बघते त्यावेळेस तशी म्हणजे घरचं आई किंवा आजी याच्यामुळे तुला एक विचार तुझे मॅच्युअर आहेतच. म्हणजे उगाच काहीतरी हे करण्यापेक्षा आपल्याला काहीतरी शिकायचं आहे अशी एक मॅच्युअर तू दिसतेस. तर जेव्हा या मॅच्युअर तू दिसतेस त्याच्यामुळे तू शेखरच्या अशा, म्हणजे मला विचारायचं कालच्या या मालिकेत कुठेतरी तू पॉझिटिव्ह झाली आहेस? नाही, पॉझिटिव्ह नाही, बट वेरॅज म्हणजे आपण एखाद्या टीचरला आपण बघतो, प्रोफेसरला आपल्या, की 2 प्रोफेसरमध्ये जेव्हा संवाद चालू असतात तेव्हा ऑब्व्हियसली एक स्टुडंट, ॲज अ स्टुडंट ते थोडे एक ऑकवर्डनेस असते की आपण यांच्यासमोर यांच्या गप्पा नाही ऐकू शकत, किंवा यांचे जे पर्सनल मॅटर्स असतील ते त्यांचे पर्सनल मॅटर्स असतील, आपण त्याच्यात कसं इंटरफिअर करणार. सो दॅट वॉज द केस. त्यामुळे कुछ होत आहे. नाही, ॲज अ स्टुडंट मला प्रोफेसर बद्दल नाही काही वाटत आहे. अच्छा, आय रिस्पेक्ट हिम बेसिकली. प्रेम लांबची गोष्ट आहे. म्हणजे माझं मन हे तुझं नंतर हळूहळू हळूहळू होत जाणार. तर प्रत्यक्ष लाईफ मध्ये पण तू तेवढीच मॅच्युअर आहेस, म्हणजे अशी शांत की अशी मस्तीखोर वेस्टर्न टाईप राहणारी? मला माहिती की हा तू आता जो ड्रेस घातला तो सिरियल मधला आहेस. ऍक्च्युली बॅलन्स्ड आहे बोथ. म्हणजे जसं सिच्युएशन असेल, बेसिकली ॲम्बिवर्ट, जसं सिच्युएशन असेल तशी मी वागते. अच्छा, म्हणजे वेस्टर्नही घालते, इंडियन. मला इंडियन जास्त आवडतं मोर दॅन वेस्टर्न. ओके, आपण एक फोन घेऊया. नागपूरहून शैलेश यांचा फोन आलेला आहे, बघूया शैलेश काय विचारतायत ते. शैलेश बोला, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो स्वर्धा. हा, बोला शैलेश, तुमचा प्रश्न पटकन विचारा. स्वर्धा, मला तुला हे विचारायचं आहे की तुझं एज्युकेशन आणि तू प्रॉपर कुठली आहेस? अच्छा, ठीक आहे. तर आता तुझं एज्युकेशन कुठलं आहे आणि तू कुठली आहेस प्रॉपर, असं त्यांना विचारायचं आहे. मी SYBA करते आणि मी पुण्याची आहे. अच्छा, हो, छान. म्हणजे मला तर वाटतं फर्ग्युसन मध्ये आहे. हो, तिथे पण जाम वातावरण आहे ना एकूणच सगळ्या. हो, मी आता 11वी-12वी पासून तिथे आहे. तर मग पुरुषोत्तम, सुमन करंडक वगैरे असं. सो वी आर फॉलोइंग. सो कॉलेजचं लाईफ पण तेवढंच इम्पॉर्टंट असतं ना? इम्पॉर्टंट असतं. हो. स्वर्धा, तुझं जे कॅरेक्टर आहे शुभ्रा, तर खूप सुंदर असं एक मॅच्युअर कॅरेक्टर आहे. त्या मॅच्युअर कॅरेक्टरमध्ये मला एक असं लक्षात येतं की तुझी जी आई दाखवली आहे ऐश्वर्या नारकर, आज तुला एकदम पदार्पणातच इतक्या उत्कृष्ट अभिनेत्रीबरोबर काम करायला मिळतंय, त्याचा किती तुझ्या त्यांच्या अनुभवाचा किंवा त्यांचा किती ॲडव्हाइस तुला उपयोगी पडतोय? त्यांचा मला ॲक्च्युली खूप, त्यांच्या ॲडवाईसचा मला खूप उपयोग झाला. त्या मला मदत करत असतात सतत की मग हे असं कर किंवा तसं कर, किंवा त्या स्वतः माझ्याशी वर्कआउट करायचा खूप प्रयत्न करतात. आणि आम्ही खूप मजा करतो दोघी. आणि एक काम करता करता एक आई आणि मुलीचं असं खरंच नातं एक जुळलं आहे आमच्यात. आणि तसंच जनरली आम्ही वागतो सेटवरती. आणि आजीसोबतही तसंच आहे, एक नात आणि आजीमध्ये जे रिलेशन आहे की आम्ही सगळ्या गोष्टी दोघी एकमेकींशी शेअर करतो. माझ्या काही प्रॉब्लेम्स असतील तर मी आजीची शेअर करते, आईशी थोडीशी कमी शेअर करते, कारण ती खूप काळजी करेल वगैरे. मग आजी थोडंसं सॉर्ट आउट करते. आम्ही काही असेल तर मी थोडासा मस्का लावते आजीला की आजी असं असं आहे, मग आजी काय डील आहे. ते आमचं असं एक असतं. आणि
त्यांच्या अभिनय कौशल्याचा मलाही खूप फायदा झाला की एक ते छोट्या छोट्या टिप्स देत राहतात मला की मग हे असं कर किंवा तसं कर, हे केलं तर छान टिप्स देतात हां त्या. टिप्स एक फोन घेऊया आपण. हो. अक्कलकोटहून मयूर यांचा फोन आलेला आहे, बघूया त्यांचा काय प्रश्न आहे ते. मयूर बोला, तुमचा काय प्रश्न आहे? हा स्वराला ताई, हां हा बोला. मला हे विचारायचं की तुमचं सिरियलचं कॅरेक्टर मला खूप आवडलंय हा. आणि तुमचं केसाचे स्टाईल जे काय ते कसं आहे? मला ॲक्च्युली याच्याबद्दल बऱ्याच लोकांनी विचारलं की ही अशी स्टाईल का तर मी अशा फॅमिलीला बिलॉंग करते जी अशी खूप क्लोज आहे, म्हणजे रिस्ट्रिक्टेड फॅमिली आहे. त्यामुळे ते असं की इकडेही बघू नये आणि तिकडेही बघू नये, सरळ सरळ चालू. वाटली. आणि प्रत्यक्ष लाईफमध्ये केस मोकळ सोडत असावीस तूच. खरंय. तर एकूण हा जो तुला एक्सपिरियन्स आहे ऐश्वर्या त्यांचा, हा तुला खूप उपयोगी पडला असं तुझं म्हणणं आहे. त्याचबरोबर मला एक विचारायचं वाटतं की तू डान्स उत्तम करते असं मी ऐकलं आहे. तर तू क्लासिकल पण शिकली आहे की एक म्हणजे कथ्थक पण करतेस आणि साल्सा सुद्धा करतेस. सुद्धा. एकूण डान्सचा तुला अभिनयामध्ये किती उपयोग झाला? डान्सचा बेसिकली अभिनयाला खूप उपयोग होतो, कारण त्यात जे एक्सप्रेशन्स असतात ते खूप मदत करतात तुम्हाला अभिनयात. Correct, पण मग तुमचे फेशियल एक्सप्रेशन्स आहेत ते म्हणजे कथकमध्ये तुमचे डोळे बोलतात. राईट. तसं मग तुम्ही डायलॉग न बोलताही तुमच्या डोळ्यातून ते एक्सप्रेशन्स कन्वे होतात. त्यामुळे इट हेल्प्स अ लॉट. तर कथकमध्ये जे मुद्रा आहेत किंवा तुम्ही डोळ्यातून जे एक्सप्रेस करता किंवा कथकमध्ये आपण बोलत नाही, ते ऍक्शन्स थ्रू त्यांना आपण Correct. दाखवतो हा. आणि डोळ्यात थ्रू दाखवतो, त्यांचे एक्सप्रेशन थ्रू दाखवतो. आणि गाण्यातही काही असे बोल असतात की जे रिदम आणि रिदम, लय हो, आपली ती लय. बोलण्यामध्ये ती पण लय बोलण्यामध्ये आहे. आणि ती खरं आणि नवीन ज्या लोकांना अभिनय क्षेत्रात यायचं त्यांच्यासाठी डान्स करणं देखील किती गरजेचं आहे आपण बघितलं. एक फोन घेऊया आपण. हो. सांगलीहून दीपाली यांचा फोन आलेला आहे. दीपाली बोला. हा हॅलो शुभ्रा मॅडम, नमस्कार. नमस्कार. हा मला तुमची माझे मन तुझे झाले मालिका खूप आवडते. थँक्यू. आम्ही सर्वजण घरातले पाहत असतो मालिका. आणि मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या मालिकेमध्ये सपोर्ट करताना तुमच्या घरच्यांचा किती प्रतिसाद मिळाला? अच्छा अच्छा ठीक आहे. घरच्या लोकांचा किती प्रतिसाद आहे? घरच्या लोकांचा मला पूर्णपणे प्रतिसाद आहे, म्हणजे ते खूप सपोर्ट करतात मला. खूप थकले असेल तर काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल वगैरे असं रोज मला आईचा फोन असतो. आई बाबांशी बोलत असते मी. आणि ते ॲक्च्युली पुण्याला राहतात, मी इथे एकटीच राहते, त्यामुळे त्यांचा मला खूप सपोर्ट आहे बरं. आधीपासूनच की तू कर, तुला जे आवडतं ते तू कर, मनापासून आवडतं ना तर मग तू कर. त्यामुळे त्यांचा खूप सपोर्ट आहे मला. खरंय. तुला सांगते इतके फोन येत आहेत त्यावरूनच एकूण तुझी लोकप्रियता लक्षात आलेली या पहिल्याच मालिकेमध्ये. शाल्मली यांचा फोन आलेला आहे बद्रीहून. बोला शाल्मली, काय प्रश्न आहे आपला? हॅलो. बोला. हॅलो शुभ्रा. हाय. हाय, कसे आहेस? मस्त. मला तुझं कॅरेक्टर खूप आवडतं आणि तू मराठी पिक्चर मध्ये काम करावं असं मला वाटतं. थँक्यू सो मच. नक्कीच नक्कीच. मी त्याविषयी तुला विचारते. अजून एक फोन घेऊया. सोनाली आहेत ठाण्याहून. बोला सोनाली, काय प्रश्न आहे आपला? हॅलो. हा सोनाली, विचारा प्रश्न. हॅलो स्वरदा मॅम, ऍक्च्युली मी तुमची सिरियल खूप आवडते. माझ्या मम्मा पप्पांना पण खूप आवडते. प्रश्न असा आहे की तुम्ही या सिरियल मध्ये जसं काम करता तसं मला खूप छान अजून काही वेगवेगळ्या सिरियल मध्ये तुमचं नवीन रूप बघायला खूप आवडेल. थँक्यू सो ही मच. रिक्वेस्ट होती की तुम्ही ते कराल का आमच्यासाठी वेगवेगळ्या सिरियल्स मध्ये नवीन रूप तुमचं दाखवायला. अरे बापरे. म्हणजे वेगवेगळ्या भूमिका अपेक्षित आहेत ना. म्हणजे तुझ्या त्या अभिनयामुळे मी मगाशी जसं इंट्रोडक्शनला म्हटलं की एक उत्सुकता लागली आहे की म्हणजे किती उत्तम अशी अभिनेत्री दिसते. तर मगाचा जो प्रश्न होता की चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल का वगैरे, काय तुझे आता तुला स्वतः, मला माहिती तू अतिशय जिद्दी आहेस आणि तुला काहीतरी करायचं आहे, तर तुला मॉडेल व्हायचं आणि अभिनेत्री उत्कृष्ट व्हायचंय ना? हो.
मॉडेलिंगची हाऊस मला खूप आधीपासूनच, म्हणजे आमच्या घरी मॅगझिन्स यायचे तर आईच्या हातातून मी हिसकावून घ्यायचे, बघू मला मॅगझिन्स, आधी फोटोज बघायचे मॉडेलचे वगैरे, आणि मग नंतर मी आरशाच्या समोर जाऊन अशी पोज वगैरे द्यायचे. आणि माझ्याकडे कटिंग्स आहेत बुकमध्ये वेगवेगळ्या पोजेसमध्ये हिरोईन्सचे किंवा मॉडेल्सचे. सो आय यूज टू गो इन माय रूम, लॉक माय सेल्फ, आणि मग त्या आरशासमोर मी पोजेस वगैरे ट्राय करायचे. आणि चित्रपट नक्कीच आवडेल मला चित्रपटमध्ये काम करायला. आणि हो, खरंय आवडेल आणि तुला ते मिळतील त्यासाठी शुभेच्छा. स्वर्धा, तुला प्रश्न विचारण्याआधी एक फोन घेऊया आपल्या प्रेक्षकांचा. नमस्कार. आता स्वर्धा म्हणू की शुभ्रा म्हणू, मला तुमची सिरियल खूप आवडते, आमचा सर्व परिवार पण बघतो. थँक्यू. मला प्रश्न असा आहे माझा की तुम्ही सरांसोबत लग्न काय करता? सरांसोबत लग्न करणार का? ऍक्च्युअल लाईफ मध्ये का सिरियल मध्ये? सिरियल मध्येच असेल ते. करणार का थोडक्यात त्यांना म्हणायचं की तुझं आता कसं जमणार हळूहळू. अच्छा अच्छा. तुम्ही म्हणालात की तुम्हाला माझी सिरियल खूप आवडते आणि तुम्ही बघता, तर आता पुढेही बघा की कसं होईल किंवा का करेन किंवा कधी. छान प्रश्न, उत्तर व्यवस्थित आहे तुझं. एक तुला विचारायचं मला, आता आपण सिरियल बद्दल बोललो, मालिका लोकांना आवडली हे अगदी त्यांच्या फोन कॉल्सवरून आपल्या लक्षात येत आहे, तुझा अभिनय आवडला आता, आणि एकूण तू जिद्दी आहे, मेहनती आहे, डान्सर्स आहे, तुला मॉडेल व्हायचं आहे, तुला हॉर्स रायडिंग आवडतं, रीडिंग आवडतं, एक बुद्धिमान कलाकार आहे. आता मात्र तुझी भविष्याकडून काय अपेक्षा, तुला कुठल्या प्रकारचा रोल अपेक्षित आहे? सध्या काही प्रोजेक्ट्स आहेत हातात? सध्या नाही, मी ही सिरियल करते आणि खूप मनापासून ही सिरियल करते. सध्या तरी नाही, मग ते सिरियल झाल्यानंतर बघूयात. नक्कीच फ्युचर प्रोजेक्ट्स करायला मला खूप आवडतील. आणि कुठला आवडीचा रोल करायला आवडेल, म्हणजे कुठल्या जॉनरचा? जॉनरचा म्हणजे साधारण एक अशी अल्लड मुलगी जिच्या आयुष्यात काही घटना अशा असतील ना की त्या घडताना तिला ते एन्जॉय करता येतील. ओके, गुड गुड. स्वर्धा, खूप छान बोललीस तू, खूप छान वेळ दिलास आम्हाला, आणि तुझ्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण हो ही शुभेच्छा, आणि तू आलीस त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. सेलिब्रिटी चार्टमध्ये आज आपण इथेच थांबूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.